आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे विश्वप्रिय नेते आहेत, असे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तिसऱ्या टर्म सरकारचं पहिलं बजेट म्हणजे 11वं बजेट, मोदी साहेबांचं 11वं बजेट, पण तिसऱ्या टर्मचं पहिलं बजेट 1 फेब्रुवारी 2025ला प्रसिद्ध झालं पार्लमेंटमध्ये. आणि एकंदरीत ह्या बजेटला विशेष महत्त्व आहे. मोदी साहेबांचं तिसऱ्या टर्मचं पहिलं बजेट तर आहेच आहे, पण त्याचबरोबर जे आपल्या ॲक्टिव्हिटी चालू ते जर पाहिलं तर 144 वर्षानंतर कुंभमेळा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर भारत देशाला स्वतंत्र होऊन जी आपली घटना जी आपण देशाला दिली 26 नोव्हेंबर 1949 साली, त्याला 75 वर्ष, या 75 वर्ष झाली आहेत. त्याचा अमृत महोत्सव वर्षभर चालू आहे. प्रजासत्ताक दिनाला सुद्धा 26 जानेवारी 1950 साल आहे. म्हणजे विशेष महत्त्व या बजेटला दिलेलं आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर आपण बजेट म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये गेलो, एखादी वस्तू घ्यायची, माझं बजेट एवढं आहे म्हणतो. तर देशाचं बजेट काय? म्हणजे देशाच्या बजेटमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, होणारा खर्च किती, या वर्षात होणारा खर्च किती, आणि दुसरं रिसिप्ट किती, म्हणजे इन्कम किती. हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे खर्चाला म्हणतात बजेट इस्टिमेट आणि रिसिप्टला म्हणजे आमदानी किती आहे. तर बजेट इस्टिमेट जर पाहिलं गेलं तर आपल्या देशाचं या वर्षाचं बजेट आहे 50,65,000 कोटी. किती? 50,65,000 कोटी आहे. हेच बजेट मागच्या वर्षी जर पाहिलं तर 47,16,000 कोटी बजेट होतं मागच्या वर्षी. म्हणजे साधारण 3,00,000 कोटीनं वाढलं आहे. पण हे बजेट जर 14ला पाहिलं, म्हणजे मोदी साहेबांनी ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून पहिली टर्म सुरू केली त्यावेळेस हे बजेट होतं 16,50,000 कोटी. म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये या बजेटमध्ये 3 पटीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे एकंदरीत. म्हणजे एवढा खर्च आपण आपला भारत देश एकंदरीत करत आहे. कुठलाही समजा आपल्याला एखादी गाडी असेल त्याला इंजिन असतं, तर इंजिन काय? इंजिन असं याच्यासाठी की रिफॉर्म्स, म्हणजे जे समजा आज एक प्रचलित गोष्ट आहे, तर प्रचलित गोष्टीला त्याला चलना कशी द्यायची, तर त्यासाठी काही मॉडिफिकेशन्स करावे लागतील. तर ह्या बजेटचं फ्यूल जर असेल, इंजन चालवायचं असेल तर त्याला डिझेल किंवा पेट्रोल लागतं, म्हणून फ्यूल जर असेल तर रिफॉर्म्स, वेगवेगळे रिफॉर्म्स केले जातात. त्याला गायडिंग स्पिरिट जर कसे असेल तर सर्वांना घेऊन जायचं आपणाला. डेस्टिनेशन जर असेल आपलं तर विकसित भारत हे आपलं डेस्टिनेशन आहे. आता हे करत असताना वेगवेगळ्या सेक्टरचं बजेटचं फक्त मी आकडे सांगतो तुम्हाला, म्हणजे लिहायचं काय असं नाही, पण हे देशाचं बजेट आहे म्हणून मी सांगतोय. डिफेन्समध्ये सर्वात जास्त आपलं बजेट असतं. साधारण डिफेन्समध्ये 4,91,732 कोटीचं बजेट आहे. रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण भागाचा विकास, 2,66,000चं बजेट आहे. ॲग्रिकल्चरला म्हणजे शेतीसाठी 1,71,000 कोटीचं बजेट आहे. एज्युकेशन 1,28,000 कोटीचं बजेट आहे. हेल्थ 1,00,000 कोटीचं बजेट आहे, 96,311. असे बरेच, म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे, रेल्वे आहे, असे बरेच करून 50,56,000 कोटी आपण कसे खर्च करणार याची लिस्ट आहे. त्याच्यामध्ये काही डिटेल जाणार नाही. पण नॅचरली तुम्ही आणि आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर, दुसरं उद्योग, तिसरं एज्युकेशन आणि चौथं आरोग्य. ह्या गोष्टीबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या भारत देशामध्ये प्रत्येकाला घर मिळावं यासाठी प्रयत्न चालू आहे. माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या टर्ममध्ये साधारण 4 कोटीच्या आसपास लोकांना घरं मिळालेली आहे. किती? 4 कोटीच्या आसपास. पण तिसऱ्या टर्ममध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जाहीर केले की या टर्ममध्ये आम्ही 3 कोटी लोकांना घरं देऊ. 3 कोटी लोकांना साधारण जर म्हणलं
तर एका घरामध्ये 4 जरीन पाहिलो आपण तर 12 कोटी लोक होतात. तर 3 कोटी लोकांना घरं द्यायचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या पत्रकार बांधवांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांना माहीत आहे, काल महाराष्ट्राला जे टार्गेट दिलं होतं 20 लाख घरं महाराष्ट्रामध्ये यावर्षी बनले पाहिजे. आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 100 दिवसातच सरकार आल्यानंतर 20 लाख घरांना मंजुरी दिली आणि त्या 20 लाखाला घराला दिल्यानंतर 20 लाखापैकी 10 लाख लोकांना काल माननीय अमितभाई शहाच्या हस्ते बटन दाबून त्यांच्या अकाउंटला 15,000 रुपये काल दिले. पहिला हप्ता. म्हणजे हे इतकं आपण फास्ट काम करतोय. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, लोकांना मदत मिळाली पाहिजे म्हणून काल 15 हप्त्याचं 15,000चं वितरण माननीय अमितभाईंनी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, अजितदादा यांच्या समक्ष हे केलेलं आहे. नॅशनल हायवे आणि रेल्वे हे 2 ट्रान्सपोर्टसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ह्या दोन्हीही म्हणजे नॅशनल हायवे आणि रेल्वेला 2,50,000 आणि 2,60,000 कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेलं आहे. आता त्यात नॅचरली तुमचा प्रश्न असेल की आपणाला काय मिळणार आहे, म्हणजे महाराष्ट्राला काय आहे, त्याचे मी डिटेल तुम्हाला सांगेन. पण एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे. कॅपेक्स हा एक टर्म असते, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. समजा कॅपिटल एक्सपेंडिचर 100 रुपयेचं केलं तर त्याच्यात 2.5 पटीनं फायदा होत असतो. तर कॅपेक्स हे या वर्षीच्या बजेटमध्ये 11.5 लाख कोटीचं आहे. म्हणजे कसं की रेल्वे असतील, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नॅशनल हायवे असेल, अशा विविध इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करण्यासाठी 11.5 लाख कोटीचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राला सुद्धा बरेच काही पैसे मिळणार आहेत. तर एकंदरीत वेगवेगळ्या राज्याचा विकास व्हावा म्हणून जवळजवळ 1,50,000 कोटी 1,50,000 कोटी हे विविध राज्यांना, म्हणजे विविध स्टेट असतील आणि युनियन टेरिटरी असतील, त्यांना विदाऊट एनी इंटरेस्ट लोन देण्याचं सुद्धा केंद्राने ठरवलं आहे आणि त्यासाठी 1,50,000 कोटी ठेवलेले आहेत. हेल्थ सेक्टर आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागाची हेल्थ चांगली कशी होईल म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य मंदिरं बांधणं असतील, प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल, समजा बुलढाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल बुलढाण्याला आहे, तर त्या सिव्हिल हॉस्पिटलला 1 डे कॅन्सर ट्रीटमेंट किंवा ट्रीटमेंट सेंटर कसं राहील त्याची सुद्धा मंजुरी देण्याचं ठरवलेलं आहे. तर आरोग्यमंत्री तर तुमच्याच राज्याचे, देशाचे, जिल्ह्याचे आहेत म्हणून तिथं ते होईलच तुमचं. जिल्हे निवडतील कुठले घ्यायचे काय घ्यायचे. पण कॅन्सर जर झाला तर त्याला ट्रीटमेंट तिथंच कशी मिळेल त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. तर एकंदरीत जर सांगायचं झालं तर हे बजेट सर्वसमावेशक अत्यंत ॲम्बिशियस बजेट आहे. आणि ह्या ॲम्बिशियस बजेटमध्ये मी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की रेल्वेला मागच्या वर्षी जवळजवळ 15,000 कोटी आपण दिले होते, म्हणजे केंद्राने दिले होते महाराष्ट्रासाठी. पण यावर्षी 23,778 कोटी रुपये दिलेले आहेत. आपण म्हटलं की संबंध लोकांपर्यंत योजना पोहोचवायची आहे, पण आपले मंत्री जे आहे निलेश राणे ते म्हणतात युबीटीच्या ग्रामपंचायतीला आम्ही निधी देणार नाही. तुम्ही सहभाग का त्याचे? युबीटीच्या युबीटीचे जे उद्धव ठाकरेचे जे ग्रामपंचायती आहेत त्या पक्षाच्या, त्यांना आम्ही निधी देणार नाही असं निलेश राणेंचं स्टेटमेंट आहे. तुम्ही सहमत आहे का त्याच्याशी? ऐकून घ्या, मी सुरुवातीलाच म्हणालो की निवडणुकीपुरते असते. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं लक्ष आहे 140 कोटी भारतीय, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि शेवटी सबका प्रयास, हे सगळं घेऊन काम करायचं आहे. म्हणून मी स्पष्ट म्हणतो की आम्हाला 140 कोटी भारतीयांना एक विकसित देशाकडे घेऊन जायचं आहे. म्हणून सर्वांना घेऊन आम्हाला जावं लागेल. निलेश राणेंच्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात का? त्याचं तुम्ही समजून घ्या ना मी काय म्हणत आहे. असं असतानाही आता लोकांपर्यंत आपल्याला बजेट सांगण्याची काय गरज पडली? गेल्या 10 वर्षात का नाही? असं नाही आहे ते तुम्हाला, म्हणजे
लोकांपर्यंत बजेट हे प्रत्येक वर्षीच आम्ही सांगत असतो, कारण लोकांना आम्हाला माहिती देऊन सुशिक्षित करून आम्हाला हे भारत देशाला विकसित राष्ट्र आणि महाराष्ट्राला विकसित राज्य बनवायचं आहे. वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ते अजून जनतेला माहीतच नाही आहेत. आता ह्या स्कीम्समध्ये मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. आता ह्याच्यामध्ये आहे सगळं. प्रधानमंत्री स्वनिधी योजना. बुलढाण्यामध्ये जेवढे रस्त्यावर हातगाडीचे काम करणारे असतील किंवा रस्त्यावर समजा आमचा बांधव बसतो, मोची बांधव असतो ना, तो बसतो, त्याला जर समजा बँकेत गेलं आणि त्यांनी जर नुसता अर्ज जरी केला आणि नगरपालिकेने त्याला सर्टिफिकेट दिलं की हा वेंडर आहे, म्हणजे रस्त्यावर काम करणारा माणूस आहे, तर त्याला 10,000 रुपये बँकेतून मिळतं. ते त्यांनी 3 महिन्यात परत केले, त्याला 20,000 मिळतात. त्यांनी 20,000 दिले तर त्याला 50,000 मिळतात. कुठलाही कोलॅटरल लागत नाही. या स्कीम्स आहेत. पेनिट्रेशन जास्त व्हावं, पेनिट्रेशन जास्त व्हावं ह्या आमची भावना आहे. आम्हाला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. आम्हाला जनतेपर्यंत केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्या स्कीमच्या माध्यमातून त्यांना पोहोचायचं, म्हणून हे बजेटचं आमचं प्रयोजन आहे. आणि त्याला माध्यम आमच्यापेक्षा तुम्ही जास्त असणार. आम्ही किती लोकांपर्यंत जाणार आहे? हे तुम्ही जे सांगताय की एखाद्या रस्त्यावरच्या माणसालाही आपल्याला तिथपर्यंत न्यायचं, त्याला विकसित करायचं आहे. 10 वर्षापर्यंत आपले स्थानिक लोकांपर्यंत पोहोचले नाही का? हे पण राज्याच्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये भरभराट झालेला आहे. 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांची DA रखलेले आहे. काय सांगणार? कसं आहे की कुठलंही धोरण ठरवत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होते आणि त्यातूनच ठरतं. लाडकी बहीण योजनेसाठी जे 35 ते 40,000 कोटी जे काही लागले, तर ते उत्पन्नाचं स्रोत काय असेल तर ते त्याच वेळेस ठरवलं असेल. आणि थोडं बहुत समजा काही कुठं डिले जर झाला असेल तर ते लवकरच कॉम्पेन्सेट केलं जाईल आणि कुणाचाही पेमेंट थांबणार नाही, त्याची मला खात्री आहे. गेल्या 10 वर्षामध्ये केंद्राने बजेट यापूर्वी पण मांडलेलं आहे. तर एक एक्झाम्पल देतो. जनधन योजना ही स्कीम माननीय मोदी साहेबांनी 2014 साली प्रधानमंत्री झाल्यानंतर 7व्या महिन्यात काढली. त्यावेळेस आमची ही सर्व लोक बँकेला घेऊन कॉलनीमध्ये गेले. रस्त्यावर त्यांनी हे काढलं, तंबू टाकून प्रत्येकाचे अकाउंट उघडले. भारत देशामध्ये 54 कोटी लोकांचे अकाउंट जनधन योजनेमध्ये आहेत, झिरो बॅलन्समध्ये. तुम्ही थोडं 10 वर्षापुढे मागे जाऊन विचार करा. बँकेत जाऊन अकाउंट जर ओपन करायचा, बँकवाले फॉर्म द्यायचे, ह्याची सही आणा, त्याची सही आणा, 5,000 रुपये भरा, 2,000 रुपये भरा आणि मग कुठं अकाउंट ओपन करायचं. आता तसं नाही आहे. पण हे कुठपर्यंत गेलो? तुम्ही आणि आम्ही सर्वांनी काम केलं म्हणून हे शक्य झालं. आणि आज 54 कोटी लोकांचे अकाउंट झिरो बॅलन्सचे आहेत. तर ह्या स्कीम्स आहेत, अशा शेकडो स्कीम्स आहेत. कुठलेही डिपार्टमेंट घ्या, स्कीम्स आहेत. आणि ह्या स्कीम्स पोहोचवण्यासाठी हा आमचा प्रयास आहे. अरे दुसऱ्यांना विचारू द्या ना. कशाबद्दल? हमी भाव जर मिनिमम सपोर्ट प्राइस जो शेतकऱ्यांना दिलेला असतो त्याच्यामध्ये जर व्यापारी घेत असतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. तक्रार दिली तर त्याच्यावर गुन्हा दाखल घेऊ, असं कुठल्याही व्यापाऱ्याला घेता येणार नाही आणि घेऊन आमच्या स्पष्ट. प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये जर समजा 1,20,000 सव्वा लाख मिळत असतील तर त्याला मनरेगामधून त्याच्यावरती काम करता येतं. आणि अजून 12,000 त्याचे टॉयलेटचे असे जवळजवळ 2.25 लाखाच्या आसपास 1,60,000 1,70,000 मिळतात. आणि हां, त्याच्यामध्ये जमीन घ्यायला मिळतात. आणि अजून त्यांनी जर काही घेतलं मोठं, त्यांनी घर बांधायचं असेल, योजना समजा 1 खोली संडास बाथरूम आहे, त्याला मोठं करताना कर्ज मिळू शकतं. कर्ज त्यांनी घेतलं, त्यांनी फेडलं पाहिजे. 1:30 वाजता मॅच. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हिंदवी राज्याची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि त्यांना जयंतीच्या दिवशी आदरांजली पाहिजे, श्रद्धांजली पाहिजे. किती ओके श्रद्धांजली ही चुकीच आहे ना. म्हणून त्यांना काही नाही, उलट
सावरकरांचं प्रेम हे देशहिताचं प्रेम आहे. ते त्यांनी जेलमध्ये राहिले, अंधारा खोलीत राहिले आणि दोन्ही भाऊ एकत्र अंधारा खोलीत राहिले. म्हणजे चुकीचं आहे. बरं चला, शेवटचा आहे प्रश्न. केलं होतं जमीन ॲक्विजिशनचं काम पकडलं होतं, काही प्लॅटफॉर्म त्यांनी इथं नाही तिथं करा म्हणून सांगितलं होतं, पण ते आता काम सुरळीत सुरू झालं. तुम्हाला काही विचारतं